lesson number 6, I am explaining how to calculate PA2 value. So objective to calculate PA2 value for atropine using acetylcholine as agonist employing guinea pig ileum preparation. तर यामध्ये आपल्याला ॲट्रोपिनची PA2 व्हॅल्यू काढायची आहे म्हणजेच ॲट्रोपिन किती इफेक्टिव्ह आहे ॲसिटाइलकोलिन अगोनिस्टवरती, म्हणजे ॲट्रोपिनचा इफेक्ट आपल्याला काढायचा आहे. सो प्रिन्सिपल PA2 value is calculated to compare the potency of antagonist acting on same receptor tissue. म्हणजेच एका रिसेप्टर टिश्यूवरती ॲट्रोपिन हा झाला अँटागोनिस्ट आणि ॲसिटाइलकोलिन झाला अगॉनिस्ट. जर दोन्ही एका टिश्यूवरती जर आपण टाकले तर त्याची म्हणजे आपला ॲट्रोपिन आपला इफेक्टिव्ह आहे का नाही ॲसिटाइलकोलिनवरती म्हणजेच अगॉनिस्टवरती ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. The PA2 value is defined as the negative logarithm of the molar concentration of the antagonist required to reduce the effect of multiple dose of the agonist to that of a single dose in the absence of antagonist. तर PA2 व्हॅल्यू ही निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ कॉन्सन्ट्रेशनने डिनोट केली आहे का, तर ती रिड्यूस करते जो अगोनिस्ट जो आहे त्याला किती प्रमाणात रिड्यूस करते हे काढण्यासाठी, म्हणून त्याला निगेटिव्ह लॉगॅरिथम ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन्स म्हटले. देन हायर दी PA2 व्हॅल्यू मोर पोटेंट इज द अँटागोनिस्ट. आपली जेवढी PA2 व्हॅल्यू जास्त असेल तेवढा आपला ड्रग पोटेंट असेल. सो रिक्वायरमेंट्स ॲनिमल गिनिया पिग किंवा तुम्ही रॅट घेऊ शकता. देन ड्रग आहेत ॲसिटाइलकोलिन अँड ॲट्रोपिन. ॲसिटाइलकोलिन आपला हा अगोनिस्ट आहे आणि ॲट्रोपिन हा आपला अँटागोनिस्ट आहे. सो प्रोसिजर, सो फर्स्ट आधी CRC काढून घ्यायचा ॲट्रोपिनचा. हा CRC आहे. CRC प्रिव्हियस जे एक्सपेरिमेंट झालेत त्यात काढलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन असं येईल 0.1, 0.2, 0.4, 0.8, 1.6 आणि 3.2. हा झाला CRC ॲट्रोपिनचा, आधी काढून घ्यायचा. Then select 2 doses bearing 1:2 dose ratio and eliciting submaximal responses for PA2 determination. मग आधी सिलेक्ट करून घ्यायचे 2 डोस म्हणजेच ॲट्रोपिनचा आणि ॲसिटाइलकोलिनचे 2. मग आपल्याला PA2 व्हॅल्यू डिटर्मिनेशन करते. त्याच्यासाठी फिगर 1.1 बघायची. यामध्ये इथं दिलेलं येतं. देन काय आहे, स्टँडर्डाइज दी टिश्यू विथ दी सिलेक्टेड डोस ऑफ ॲसिटाइलकोलिन. A tissue is said to be standardized when it responds identically to the same dose of an agonist when repeated. मग याच्यामध्ये टिश्यूला आपल्याला स्टँडर्डाइज करायचं आहे ॲसिटाइलकोलिनने. मग यांनी असं सांगितलं आहे टिश्यू कधी स्टँडर्डाइज होईल, जेव्हा आपण ॲसिटाइलकोलिनचे जास्त डोस देऊ तेव्हा तो स्टँडर्डाइज होईल. देन नेक्स्ट, रेकॉर्ड दी कॉन्सन्ट्रेशन ड्यू टू दी डबल डोस ऑफ ॲसिटाइलकोलिन इन दी प्रेझेन्स ऑफ व्हॅरिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲट्रोपिन. तर मग आधी काय करायचं आहे, ॲसिटाइलकोलिनचे डबल डोस द्यायचे. इथं ॲसिटाइलकोलिनचा हा सिंगल डोस आहे. त्याच्यानंतर हे 2 जे ग्राफ आहेत हे ॲसिटाइलकोलिनचे डबल डोस आहेत. आणि त्याच्यानंतर ॲसिटाइलकोलिनचे हे जे डबल डोस आहेत याचं किती रिस्पॉन्स होतो ॲट्रोपिनच्या सिंगल डोसमध्ये हे काढायचं. म्हणजे B1 हा ॲट्रोपिन झाला आणि हे 2A म्हणजे हे ॲसिटाइलकोलिनचे 2 डोस झाले. मग ॲसिटाइलकोलिनचे डबल डोसचा काय इफेक्ट होईल ॲट्रोपिनवरती तो चेक करायचा आपल्याला. Then consider the response due to double the dose of acetylcholine that before adding atropine as 100% response. मग आधी फक्त डबल डोस जो आहे ॲसिटाइलकोलिनचा त्याचा रिस्पॉन्स काढून घ्यायचा बिफोर ॲडिंग ॲट्रोपिन. ॲट्रोपिन ॲड करण्याआधी ॲसिटाइलकोलिनच्या डबल डोसचा काय रिस्पॉन्स होतो आधी काढून घ्यायचा. देन डिटरमाइन द करस्पॉन्डिंग पर्सेंटेज रिस्पॉन्स टू दिस डोस ऑफ ॲसिटाइलकोलिन इन दी प्रेझेन्स ऑफ व्हॅरिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲट्रोपिन. त्यानंतर मग डबल डोस जो आहे ॲसिटाइलकोलिनचा त्याचा रिस्पॉन्स काढायचा आहे ॲट्रोपिन दिल्यानंतर. देन प्लॉट अ ग्राफ रिप्रेझेंटिंग निगेटिव्ह लॉग ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲट्रोपिन एम्प्लॉईड अलॉंग एक्स ॲक्सिस अँड पर्सेंटेज रिस्पॉन्स अलॉंग वाय ॲक्सिस. सी फिगर 1.2. तर मग इथं हा ग्राफ आला आहे, असा ग्राफ येईल आपला. PA2 व्हॅल्यू फॉर ॲट्रोपिन युझिंग ॲसिटाइलकोलिन ॲज अगॉनिस्ट. इथं पर्सेंटेज रिस्पॉन्स आणि इथं मायनस लॉग ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲट्रोपिन. देन PA2 व्हॅल्यू इज डिफाईन ॲज द निगेटिव्ह लॉग ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲट्रोपिन रिक्वायर्ड टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ डोस ऑफ 2 ॲसिटाइलकोलिन टू ॲट्रोपिन रिस्पेक्टिव्हली. मग आता आपल्याला PA2 व्हॅल्यू कशी काढायची,
तर ॲट्रोपिनने किती रिड्यूस केला ॲसिटाइलकोलिनचा डोस हे काढण्यासाठी आपल्याला PA2 व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते. देन रीड आउट दी PA2 व्हॅल्यू फॉर ॲट्रोपिन फ्रॉम द ग्राफ डायरेक्टली. इट करस्पॉन्ड्स टू द पर्सेंटेज रिस्पॉन्स ऑप्टेन विथ दी हाल्फ ऑफ ॲसिटाइलकोलिन. मग PA2 व्हॅल्यू काढण्यासाठी इथं PA2 व्हॅल्यू आपण इथं ग्राफमध्ये रीड आउट करून घ्यायची किती आलेली आहे, हाफ ऑफ दी पर्सेंटेज ऑफ ॲसिटाइलकोलिन. मग इन्फरन्स म्हणजे आपला रिझल्ट असेल अशा टाईपने लिहायचा. द PA2 व्हॅल्यू ऑफ ॲट्रोपिन अगॉनिस्ट ॲसिटाइलकोलिन इज फाउंड टू बी डॅश डॅश इन गिनिया पिग इलियम.